आपण जे हा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला आता पुढे पाहायला भेटेलच. पण यामध्ये काय झालं होतं की काही फवारण्या सांगायच्या राहिल्या होत्या. व्हिडिओ तसा मोठा होत होता म्हणून मी थोडंसं कमी कमी जे आहे हे बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण शेवटी व्हिडिओ जो आहे हा मोठाच होत आहे. पण आणि त्यामुळे काय होतं आहे की जे काही फवारण्या आपल्याला घ्यायच्या होत्या कळी ड्रॉपिंग थांबवण्यासाठी, त्याच नेमकं फवारण्या ज्या आहे हे सांगायच्या विसरलेल्या आहेत. तर ह्या ज्या काही फवारण्या आहेत तर ह्या व्हिडिओच्या तुम्हाला अगदी शेवटला पुन्हा पाहायला भेटतील. कारण अगोदरही फवारण्या टाकल्या असतात, पण मग त्या फवारण्या टाकल्यानंतर जे व्हिडिओ शेतकरी जे आहेत ते व्हिडिओ लगेच थांबवतील आणि तेवढ्याच फवारण्या घेतील. व्हिडिओ ज्या आहे हा पूर्ण पाहून त्यातली जी काही माहिती आहे हा घेण्याचा प्रयत्न ते करणार नाहीत, कारण शेतकरी खूप कंटाळा करतात. म्हणून जी काही माहिती आहे ती मी शेवटला जी आहे ही एक शॉर्टकटमध्ये जे आहे हा सांगण्याचा जो आहे हा प्रयत्न करणार आहे. तरी व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर मध्ये एक व्हिडिओ चालू होईल, तो मोठा असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एक तुम्हाला शेवटला एक थोडीशी क्लिप पाहायला भेटेल, ज्यामध्ये कळी ड्रॉपिंगच्या फवारण्या थांबवण्यासाठी आपल्याला कळी ड्रॉपिंग होण्यापासून थांबवण्यासाठी आपण कुठले स्प्रे घेतले पाहिजे. तुमच्या भागात कळी येते पण काही दिवसानंतर ती ड्रॉप होत आहे. त्यातल्या त्यात सध्या जे आहे हे वाढतं तापमान, त्यासोबतच जे काय आहे ब्लॅक थ्रिप्स हे डाळिंब शेतीवर असणारं नवीन संकट, ह्या जर समस्या तुमच्या प्लॉटमध्ये असतील तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपण यावर थोडीशी माहिती घेण्याचा जे आहे आपण हा प्रयत्न करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ सविस्तर बघा, कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा जो आहे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. वेळ नसेल तर थोडं निवांत असताना बघा, कारण कुठलीही गोष्टीचं ज्ञान आपण घेत असताना थोडीशी आपण शांत डोकं ठेवून ती गोष्टीचं ज्ञान जे आपण हे घेतलं तर ते आपल्याला पूर्णपणे समजतं आणि त्यावर काय इलाज करायचा आहे, काय सोल्युशन काढायचं आहे हे आपल्याला समजतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जे आहे ही नवीन माहिती जी आहे ही घेऊन येत असतो. तर जे कोणी चॅनलला नवीन असतील अशा शेतकऱ्यांनी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर लाईक तर करतात पण मग सबस्क्राईब करायचं जे आहे ते विसरून जातात. त्यामुळे आधी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि नंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली एक सुंदर कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता पाहण्याचा प्रयत्न करा. सोबतच एक लाईक करा आणि माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर इतरांनाही ती माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्या गोष्टी ज्या आहे हा जी आहे बेसिक ज्या गोष्टीचे ज्ञान आहे त्यांच्यापर्यंतही पोहोचवल्या जाईल. डाळिंब कळी गळका होते, वाढत्या तापमानाचा डाळिंब शेतीवर काय परिणाम होतो, त्यातच डाळिंब शेतीमध्ये ब्लॅक थ्रिप्स हे नवीन संकट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता यावर आपण उपाय काय केला पाहिजे. तर ह्या विषयावर जे आपण हे एक मुद्द्यावर जे आहे आपण चर्चा करू आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल त्यावरही आपण व्हिडिओमध्ये पुढं जे आहे पाहण्याचा प्रयत्न करू. जेव्हा तापमान 35°C पुढे जाते त्या टायमाला जे काही डाळिंब कळीमध्ये आपल्या मादी कळीमध्ये जे काही परागकण असतात हे परागकण सुकतात आणि परागकण सुकल्यामुळे जे आहे हे परागीभवन जे आहे हे होत नाही आणि परागीभवन न झाल्यामुळे जी काही आपल्या डाळिंबात जी काही कळी आहे ही कळी सुका मारून जी आहे ही ड्रॉपिंग होते आणि हे सध्या प्रमाण महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याला खूपच दिसत आहे. त्यातच पाण्याचे जे आहे हे चुकीचे व्यवस्थापन, वॉटर मॅनेजमेंट हे सुरळीत न ठेवणे, कमी जास्त करणे, यामुळे काय होतं मित्रांनो, डाळिंब पिकाला पाण्याचा जर ताण आला तर ते त्याच्यावर जी काही फ्लावरिंग आहे ही फ्लावरिंग सगळी ड्रॉप करतं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. मी अगोदर तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललेलं आहे काय डाळिंबाच्या झाडाला सर्व कळतं काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ते ड्रॉप का करतं तर त्याला आत्ताच पाणी कमी पडत आहे तर ते निश्चित करतं की आताच पाणी कमी आहे तर मी जे काही फळ सेट करणार आहे झाडावर हे फळांचा विकास होणार नाही आणि त्या फळांचा शेवट व्यवस्थित होणार नाही. म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अति ताण जर दिला तर झाड जे आहे हे ड्रॉपिंग करण्यासाठी सुरुवात करतं. वॉटर मॅनेजमेंट हे सुरळीत ठेवा, सारखं पाणी द्या पण वापशीवर द्या. पाणी उशिरा देऊ नका किंवा सारखं पाणी देऊ नका किंवा पाणी कमी जास्त जे आहे हे करू नका. तुम्हाला जर पाणी वाढवायचं असेल तर 2 तासाहून डायरेक्ट 3 तासावर न जाता 2 तासाहून 2.25 तासावर जा, 2.25 तासाहून 2.5 तासावर जा, 2.5 तासाहून 2.25 तासावर जा आणि नंतर
3 तासावर जा. आणि त्यानंतरही तुम्हाला पाणी वाढायची इच्छा असेल किंवा वाटत असेल का पाणी अजूनही वाढावं लागतं आहे, तर पुन्हा 15-15 मिनिटांनी जे आहे तुम्हाला पाणी वाढवत जायचं आहे. डायरेक्ट अप नाही करायचं पाण्याला डायरेक्ट अप केलं तर नक्कीच ड्रॉपिंगची समस्या ही आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकते. हे सुद्धा एक कारण असू शकतं. पुढचा म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता. जर आपल्या झाडामध्ये अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर नक्कीच कळी ड्रॉपिंग होऊ शकते. त्यामध्ये तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा त्यात तुमचं झिंक असू शकतं, बोरॉन असू शकतं, सगळ्यात महत्त्वाचं कॅल्शियम असू शकतं. ह्या न्यूट्रिएंटची जर कमतरता जर असेल तर यानेही प्लॉटमध्ये फ्लावर ड्रॉपिंग होऊ शकते. वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित चालू आहे, न्यूट्रिशन चालू आहे, फर्टिगेशन चालू आहे, पण तरीही आपल्या प्लॉटमध्ये काही ड्रॉप होत आहे. तर थोडंसं कॅल्शियम बोरॉनकडे थोडंसं लक्ष द्या. कॅल्शियम बोरॉन जर कमी पडत असेल तर यानेही 100% तुमच्या प्लॉटमध्ये कॅल्शियम बोरॉन झिंक हे जर कमी पडले तर 100% प्लॉटमध्ये जे आहे ही ड्रॉपिंग येण्याची शक्यता असते. त्यामुळे न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पार्ट आहे फ्लावरिंग सेट करण्यासाठी. मार्च महिन्यामध्ये उन्हाची ही सुरुवात झालेली असते आणि थंडीमधून डायरेक्ट जे आहे हे झाड आपलं डायरेक्ट उन्हात जात असल्यामुळे किंवा अति टेम्परेचर मध्ये जात असल्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी जे आहे हा वेळ लागतो आणि त्याच पिरियडमध्ये जे आहे फ्लावरिंगची ड्रॉपिंगची समस्या जी आहे ही चालू होते. यामध्ये मग ज्यांची कळी आहे, कळी सेटिंग काळात प्लॉट आहे त्यांची फ्लावर ड्रॉपिंग होते. ज्यांची नवीन कळी निघत आहे अशा शेतकऱ्यांची गुंज जाण्यासाठी जी आहे ही सुरुवात होते. ती सुकवा मारून जी आहे गुंज आहे, ज्या बारीक बारीक गुंजा ह्या गळतात आणि थ्रिप्सचा अटॅकही तुम्हाला कारणीभूत असू शकतो. त्याच्यात अजून एक थ्रिप्सबद्दल आपण पुढं बोलणारच आहोत, ब्लॅक थ्रिप्सबद्दल. आणि ते पिवळा थ्रिप्स जरी असेल तर यांनी ड्रॉपिंग प्लॉटमध्ये जी आहे ही होऊ शकते. आणि ज्यांचे काही प्लॉट सध्या आता फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजला शेतकऱ्यांना सनबर्निंगचा अटॅकही वाढतो. जसे का आता आमची ती सिच्युएशन आहे, पण आपला प्लॉट जे आहे हा पूर्णपणे कव्हर करून झालेला आहे. यात अजून एक महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे ब्लॅक थ्रिप्स. ब्लॅक थ्रिप्स ही कीड अशी आहे तुमच्या कळीला जो आहे हा कुठलाही त्रास देत नाही आणि म्हणजे जसा थ्रिप्स तुमची कळी चाटतो तसं हा ब्लॅक थ्रिप्स कळीला चाटत नाही, कळीला कुठलंही डॅमेज करत नाही. तो कळीच्या आतल्या बाजूने जे आहे हा एरियामध्ये जे आहे हा राहतो आणि आतल्या बाजूने गेल्यामुळे जिथे आपले परागकण असतात त्या परागकणाच्या एरियामध्येच पोलन ट्यूब आणि परागकण त्या एरियामध्ये जे आहे हा थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्स त्याचा सहवास करतो, तिथे राहतो आणि तिथे त्याची जी काही संख्या आहे ही वाढवायचा प्रयत्न करतो आणि तिथे त्याची संख्या इतक्या प्रमाणात वाढवतो का तिथले जे काही परागकण आहे ते पूर्णपणे निष्क्रिय होऊन जातात आणि निष्क्रिय झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मधमाशी गेली तरी तिथं सेटिंग होत नाही. त्यामुळे ब्लॅक थ्रिप्स हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जो डाळिंब शेतीला घातक ठरत आहे. चालू वर्षी हस्तबारलाही खूप घातक ठरलेला आहे आणि आता आंबेबारलाही घातक ठरू शकतो. तर शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे, कळी घ्यायची आहे आणि कळी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती अशी झटकवायची आहे. अशी मोबाईलच्या स्क्रीनवर झटकली का त्याच्यामधून तुम्हाला काळ्या कलरचे जे आहेत ते किडे पडलेले दिसतील. आता यात काय नाही आहेत, पण ते असं कळीचा जो आहे हा जो एरिया असतो आतमधला हा एरियामध्येच राहतो जिथे पोलन ट्यूब आणि परागकण असतात त्या एरियामध्ये तो सहवास करतो. ती संख्या त्याची इतकी वाढवतो का हातावर तुम्ही असं झटकावलं तर तळ हात जो आहे हा पूर्णपणे गच्च भरून जातो. इतकी संख्या त्यांची एका फुलात राहते आणि त्यांच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी त्यांचे ते वास्तव्य निर्माण करतात आणि त्या ठिकाणी जे आहे तुमचा स्प्रेसुद्धा जात नाही आणि त्यांच्या वास्तव्यामुळे जे आहे तिथले परागकण जेवढे काय आहेत ते पूर्णपणे निष्क्रिय होतात आणि मधमाशी जरी गेली तरी सेटिंग होत नाही. ती कळी जी आहे ही ड्रॉप 100% होऊन जाते. आणि आपण ज्यावेळेस स्प्रे करतो कीटकनाशकाचा तर तो स्प्रे जो आहे कळीच्या बाहेरच्या एरियावर पडतो, आतमध्ये जात नाही. त्यामुळे त्या किडीला कंट्रोल करणं हे खूपच अवघड आहे. त्याला फक्त कंट्रोल करण्यासाठी एकच पर्याय आहे, दुसऱ्या कळीवर जाण्याच्या अगोदर त्याला कंट्रोल करीत राहणे किंवा त्याला दुसऱ्या कळीवर जे आहे हे ट्रान्सफर होऊनच द्यायचं नाही. ते कसं होऊन द्यायचं नाही ते आपण शेवटला बघू. त्याच्यात आपण सर्वप्रथम बघूया पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन करत असताना एक निश्चित वेळेत पाणी देत राहा. शक्यतो पाणी सकाळी किंवा संध्याकाळी देण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या काही बागा फ्लावरिंग स्टेजला आहेत किंवा सेटिंग स्टेजला आहेत अशा शेतकऱ्यांनी जे आहे एकतर सकाळी पाणी द्या, उन्हाचं पाणी देऊ नका प्लॉटला, आणि त्यानंतर संध्याकाळी एक तर पाणी तुम्ही देऊ शकता. हे दोनपैकी कुठलाही वेळ तुम्हाला योग्य आहे
तुमच्या सोयीनुसार तो वेळ तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानुसार पाण्यात जे आहे तुम्हाला मॅनेजमेंट करायचं आहे. झाडावर ताण येऊ द्यायचा नाही पाण्याचा. एकदा ताण आला तर उन्हाळ्यात झाडाला रिकवर करण्यासाठी हा खूप वेळ वाया जातो. आपला खर्चही वाढतो, प्लस फ्लावर ड्रॉपिंगही होते आणि पुन्हा फ्लावरिंग करण्यासाठी नवीन आपल्याला फवारण्या कराव्या लागतात, तोही खर्च वाढतो. ड्रिपनीही खतं सोडावं लागते, तोही खर्च वाढतो. त्यामुळे वॉटर मॅनेजमेंट तुम्हाला उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे सेटिंग करून घेण्यासाठी. ज्यांची जमीन मुरमाड आहे अशा शेतकऱ्यांनी तर बिनधास्त मोकळं पाणी द्या, आणि ज्यांची जमीन काळी आहे, जमीन जर बिघडली असेल तर देऊन टाका बिनधास्त मोकळं पाणी, काही फरक नाही पडत. सेटिंगसाठी तुम्हाला खूपच फायदेशीर ठरेल. बिनधास्त मोकळं पाणी सोडा. 8-8 दिवसाच्या अंतरावर तुम्हाला 3-4 पाणी द्यायचे आहे 8-8 दिवसाच्या अंतरावरती. ज्यांची जमीन मुरमाड आहे त्यांनी 8 दिवसाच्या अंतरावर द्यावी, आणि ज्यांची जमीन काळी आहे अशा शेतकऱ्यांनी कमीत कमी 12 दिवसाचा गॅप ह्या 2 पाण्यामधला ठेवायचा आहे. जमीन खाली ड्रायही झाली नाही पाहिजे, जमिनीत वापसाही असली पाहिजे आणि ओलसरपणाही असला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पाण्याचं जे आहे हे नियोजन करायचं आहे, जेणेकरून जमिनीमध्ये सतत जो आहे हा ओलावा टिकून राहील, पण चिडचिड होणार नाही, चिखल करायचा नाही. वापसा कंडिशनमध्ये जे आहे आपल्या जमिनीमध्ये ओल असली पाहिजे. अशी ओल जर तुम्ही टिकून ठेवली तर तुमचा मुळांचा विकासही खूप छान होणार आहे, आणि मुळांचा विकास छान राहिला तर दिलेले न्यूट्रिएंट हे झाडाला चांगल्यापैकी अपटेक होणार आहेत. ते सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, NPKचे खतं असतील, दुय्यम अन्नद्रव्य असतील, हे सर्व झाडांना चांगल्यापैकी हे अपटेक करण्यासाठी मदतशीर ठरतील. सोबतच हवा खेळती राहणार आहे, आणि हवा खेळती राहिली तर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जी आहे ही तुमची खूपच सुंदर तिथे असणार आहे. कॅल्शियम बोरॉनचा वापर प्रति 10 दिवसाला करायचा आहे. कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ड्रिपने द्यायचा आहे. चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन वरून फवारायचा आहे. त्यासोबत तुम्ही सिलिकॉन घेऊ शकता, तिन्हीचं कॉम्बिनेशन करू शकता फवारण्यासाठी, कॅल्शियम बोरॉन सिलिकॉन. किंवा मग तुम्ही इथे याराचं स्टॉपिट आणि सेनिफॉस याचाही वापर करू शकता. एकत्रित 2-2 ml घेतलं तरी चालेल. त्याचा डोस खूप मोठा आहे, तसं पण दोन्हीचं घेता असाल तर दोन्हीमधून कॅल्शियम जाणार आहे, नायट्रोजन जाणार आहे. त्यामुळे झाडाला जे आहे हे बॅलन्समध्ये नायट्रोजन पण गेला पाहिजे. नायट्रोजन जर थांबवला तरी आपल्या इथं कळी निघण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, ड्रॉपिंगचं प्रमाण हे वाढू शकतं. कारण जेव्हा तुमचं मॅग्नेशियम आणि नायट्रोजन यांचा संयोग झाल्याच्या नंतरच जे आहे क्लोरोफिल बनतं, आणि नायट्रोजनशिवाय क्लोरोफिल बनत नाही. क्लोरोफिल बनवण्यासाठी नायट्रोजन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे नायट्रोजन तुम्हाला इथं देणं गरजेचं आहे. नायट्रोजननी शेंडा काय तुमचा पळणार नाही. तुम्हाला फ्लावरिंगसाठी आणि फ्लावर सेट करण्यासाठी तुम्हाला मदतशीर ठरेल. फक्त प्लेन जे नायट्रोजन आहे आपल्याला तो द्यायचा नाही, तो म्हणजे युरिया 46% जो असतो तो आपल्याला द्यायचा नाही. NPK सोबत देऊ शकता, कॅल्शियम नायट्रेट सोबत देऊ शकता, किंवा अमोनियम सल्फेट तुम्ही एकरी 2.5 ते 3 किलो मायक्रोटन सोबत देऊ शकता. किंवा तुमच्याकडे आव्हेना जर वापरत असताल, आव्हेना न्यूट्रिमिक्स जी मायक्रोटनची स्लरी आहे ती जर वापरत असताल तर तुम्ही त्याच्यासोबतही अमोनियम सल्फेट एकरी 2.5 ते 3 किलो देऊ शकता. याने तुमची इथं ड्रॉपिंगची समस्या ही कमी होऊ शकते. आणि जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे तुम्हाला रेग्युलर जे आहे द्यायचे आहेत. ज्यांच्याकडे आव्हेना आहे त्यांना काही अडचण नाही, पण ज्यांच्याकडे आव्हेना नाही अशा शेतकऱ्यांनी मायक्रोटनचा वापर हा संतुलित ठेवायचा आहे. मायक्रोटनची कमतरता झाडाला भासू द्यायची नाही. सोबतच तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जे आहे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजे. म्हणजे आपण ज्या अगोदर म्हणलं का सतत पण हलकं पाणी देत राहायचं आहे. जमिनीमधली जी वापसा आहे ही वापसाही राहिली पाहिजे आणि ओलसरपणाही राहिला पाहिजे. अशा पद्धतीने जे आहे पाणी द्यायचं आहे. यानंतर जो दुसरा मुद्दा आहे, आता ब्लॅक थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. जर असेल तर मार्शल धनप्रीत आणि नीम ऑइल याचा जो स्प्रे आहे प्रति 4 दिवसाला तुम्हाला घेत राहायचं आहे. 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी तुम्हाला जर ब्लॅक थ्रिप्स असेल तर, नसेल तर मग तुम्ही ग्रासिया शिमोडिसचा वापर करू शकता. तुमच्याकडे मादी कळीचं प्रमाण जर चांगलं असेल तर तुम्ही त्या कीटकनाशकाचा वापर करा. तुम्हाला लॉंग टर्मसाठी जे आहे हा त्याच्यापासून जे आहे तुम्हाला प्रोटेक्शन हे जे भेटून जाईल. आणि ब्लॅक थ्रिप्स असेल तर ब्लॅक थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला मार्शल धनप्रीत आणि नीम ऑइलच लागणार आहे. दुसरं कुठलंही प्रोडक्ट त्याला कंट्रोल करू शकत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे यावर्षीचा.
ग्राशियाचे मी 2-2, 3-3 हात काढून बघितले, शिमुडीचे 2-2, 3-3 हात काढून बघितले सलग 4-4 दिवसावर, एवढे महागातले औषधं, तरी ब्लॅक थ्रिप्स जो आहे हा कंट्रोल झाला नाही. शेवट मी असा विचार केला का आपण हलक्यातले औषधं घेऊ, पण थोडेसे दाट घेऊ, ट्राय करून बघूया. आणि तो मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न माझा सक्सेस झाला. धनप्रीत, मार्शल आणि नीम ऑइल मी सुरुवातीच्या 3 फवारण्या 3-3 दिवसाच्या अंतरावर घेतल्या आणि तिथून पुढे 2 फवारण्या 4-4 दिवसाच्या अंतरावर घेतल्या. खूप जबरदस्त रिझल्ट आला. ब्लॅक थ्रिप्स हा 90% कंट्रोल झाला आणि माझ्या प्लॉटमध्ये जी आहे ही सेटिंग पक्की झाली. आणि जोपर्यंत ब्लॅक थ्रिप्स होता तोपर्यंत ड्रॉपिंगची समस्या माझ्याकडे ही खूप होती आणि याला कंट्रोल केल्यानंतर ड्रॉपिंग समस्या 90% कमी होऊन सेटिंगसाठीचे प्लॉट सुरुवात झाली. मित्रांनो, डाळिंब शेतीमध्ये कळी टिकवणे म्हणजेच उत्पादन वाढवणे, जर पाणी, अन्नद्रव्य आणि कीड नियंत्रण याच्यामध्ये जे आहे हा खूपच महत्त्वाचा जे आहे हा विषय आहे. हे तिन्ही विषय आपण जे आहेत ही सविस्तर व्हिडिओमध्ये आपल्या चर्चा जी आहे ही केलेली आहे. तर व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही या गोष्टीची माहिती होऊन जाईल का कळी ड्रॉपिंग का होत आहे किंवा तिला कंट्रोल कसं केलं पाहिजे, त्याच्या मागचे कारणं काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, इतरांनाही शेअर करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओमधली माहिती कशी वाटली तीही कमेंट करायला विसरू नका. आणि यानंतर तुमचे काही नवीन प्रश्न असतील तुम्ही तेही कमेंटमध्ये विचारू शकता. आपण त्याचाही समाधान करण्याचं आहे, तुमच्या प्रश्नाचं समाधान करण्याचा आपण प्रयत्न करू, त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. आणि शेजारीचे एक हाईपचं बटन आहे ते हाईप करायलाही विसरू नका. आणि अशाच नवनवीन डाळिंब शेतीविषयी माहिती घेण्यासाठी ज्या आहे आपल्या चॅनलसोबत टिकून राहा. इतरांनाही आपल्या चॅनलची माहिती द्या, जेणेकरून त्यांनाही माहिती होईल. कारण मित्रांनो, आपला जो हेतू आहे हा शेतकऱ्यांना जागरूक करण्याचा आहे, कमीत कमी खर्चामध्ये शेती पिकवण्याचा आहे आणि योग्य अडचणीला योग्य पर्याय निवडण्याचा आपण शेतकऱ्यांना जो आहे हा सल्ला देत असतो. आणि यासोबत आपण पुढे जे आहे का डाळिंब शेतीमध्ये खर्च कसे आपल्याला कमी करता येते त्याच्यावर आपण ते व्हिडिओ टाकलेलाच आहे. पण ते मी कसं करत आहे तेही तुम्हाला मी भविष्यामध्ये जे आहे हे दाखवणारच आहे. तर आणि त्यानंतर माझ्या प्लॉटमध्ये काय बदल होणार आहेत हेही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते दिसणारच आहेत. त्याच्या अगोदरचे आपण प्लॉटचे जे आहे हे शूटिंग करून आपण टाकलेलेच आहे बऱ्यापैकी. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण ट्राय करू का अजून नवीन काय बदल झालेला आहे प्लॉटमध्ये, त्यावरही आपण काही 1-2 मिनटाचं शूटिंग करून व्हिडिओमध्ये टाकण्याचा आपण प्रयत्न करू. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद. तर तुम्हाला पहिली फवारणी करायची आहे ती म्हणजे 6BA 2 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी ब्राशिनोलाइड गोदरेज डबल नावाने भेटेल किंवा इतरही काही नावाने तुम्हाला भेटेल, पण त्यामध्ये ब्राशिनोलाइड हा टेक्निकल असणं गरजेचं आहे. तो घ्यायचा आहे तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 200 ml घ्यायचा आहे. आणि त्यासोबत तुम्हाला बोरॉन घ्यायचा आहे 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी. यामुळे जे काय तुमची ड्रॉपिंगची जी समस्या जर असेल म्हणजे ही बऱ्यापैकी कमी होऊ शकते. जर तुमच्याकडं ब्लॅक थ्रिप्स नसेल तर ती तुमची 100% जी समस्या थांबून जाईल ड्रॉपिंगची आणि प्लॉट जो आहे हा लगेच सेटिंगला जो आहे तुम्हाला चालू दिसेल. पराकण जर नाही सुकले तर हा जर स्प्रे जर गेला तर तुम्हाला पुढच्या 8 दिवसामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये सेटिंग दिसेल. त्यासोबतच तुम्हाला ड्रिपने द्यायचं आहे तुम्हाला प्लॅनोफिक्स 100 ml घ्यायचं आहे 1 एकरसाठी. 200, 250, 300 आणि अर्धा लिटर अजिबात घ्यायचं नाही. ओन्ली 100 ml घ्यायचं आहे तुम्हाला 1 एकरसाठी. आणि त्यासोबत बोरॉन घ्यायचा आहे तुम्हाला अर्धा किलो 1 एकरसाठी. हे एक ॲप्लिकेशन तुम्हाला ड्रिपने करायचं आहे. आणि बाकीचं काय ते आपण अगोदर सांगितलेलं आहे, कॅल्शियम बोरॉन आणि ते हे एका पाण्याला तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सीवीड जे आहे मग ॲमिनो, फुलविक आणि सीवीड असं एकत्रित असणारं एखादं प्रोडक्ट जर तुमच्याकडे भेटत असेल तर तुम्ही ते ड्रिपनी एखाद्या खतासोबत तुम्हाला जे आहे ते देऊ शकता. तर हे ड्रिपने ॲप्लिकेशन करायचं आहे आणि फवारणी घ्यायची आहेत. ज्यामध्ये तुमची जी आहे ही 95% जी आहे ही कळी ड्रॉपिंग होण्यापासून जी आहे ही वाचणार आहे. तर धन्यवाद. थोडीशी माहिती द्यायची राहिली होती पण म्हणलं शेवटला परत देऊन टाकावा. 16 मिनिटाचा व्हिडिओ पुन्हा आता 19 मिनिटापर्यंत जो आहे हा जाणार आहे.
तर याबद्दल क्षमा असावी. पण व्हिडिओ मध्ये जे आहे सविस्तर माहिती देणं हे खूप गरजेचं होतं. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.